हॅलो दिदू, हॅलो, हाय दादू, बाय बाय. आपण कुठे चाललोय? पिंपरी चिंचवड. कुठे? चिमणी आणायला. चिमणी म्हणजे ती चिमणी नाही, घरातली किचनचं फर्निचर चालू आहे. सो किचनच्या फर्निचरसाठी रिक्वायरमेंट होती सगळ्यात पहिली चिमणी. सो चिमणी सिलेक्शनसाठी आम्ही चाललोय. आज संडेचा दिवस आहे आणि दुपारचीच वेळ होती, कारण की मंडेपासून ऑफिस चालू होणार, मग त्यामुळं फुल्ली बिझीच राहणार आहे. तर मग आम्हाला पूर्ण वीक तर जमणार नाही बाहेर, तर आजचा दिवस होता म्हणून हे म्हटले चला आपण आता चिमणी बघून या, सिलेक्शन करून येऊया आणि नंतर मग घेतील ते सध्या सिलेक्शन, किंवा जर जमलं तर आम्ही आजही घेऊन टाकू. या प्रकारे चालू. सो निघालोय आता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड आमचं फेवरेट मार्केट. इथं एक से बढ़कर एक होलसेल दुकान आहे. सो कोणत्याही प्रकारचं काही वस्तू तुम्हाला हवी असेल तर फक्त पिंपरी चिंचवड मार्केट हे सगळ्यांना माहितीच आहे की एशियातलं नंबर 1 महानगरपालिका ही पिंपरी चिंचवडच आहे. सो आता आम्हाला इथून आमच्या घरापासूनचं डिस्टन्स फक्त एक 20 ते 25 मिनिटाचं आहे. ट्रॅफिक कमी असेल तर लवकरच पोहोचू, ट्रॅफिक जर जास्त असेल तर थोडा वेळ लागेल. सो आम्ही चाललोय पिंपरी चिंचवडला. बघूया आजच्या पूर्ण ब्लॉक मध्ये आपण. चला तर मग. घरातले खूप सारे हार्डवेअर आणि किड्स बेडरूमचं सिलेक्शन आणि ग्रास अशा खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. तो संडेचा दिवस हा बेस्ट होता, कारण की पूर्ण दिवस आम्हाला तिकडेच लागणार होता. म्हणून आम्ही निघालो पिंपरी चिंचवड मार्केटमध्ये आणि आम्ही आलो क्रोमाच्या ह्या शॉपिंग मॉलमध्ये, कारण की इथे चिमणी इलिका या ब्रँडची खूप चांगल्या प्रमाणात भेटते असं यांच्या मित्रांनी म्हणजे कपिल भाईयांनी आम्हाला सांगितले होते. आणि त्यानंतर आम्ही पूर्ण शोरूममध्ये बघण्यासाठी आलो. व्हरायटी खूप साऱ्या होत्या, एक से बढ़कर एक होत्या. इलेक्ट्रॉनिक्स खूप सारे होते. आम्ही जवळपास 3 घंटे या चिमणीसाठी इथेच हे केले. फायनली 1 ते 2 आम्हाला आवडल्या, तर त्या आम्ही सिलेक्ट करून ठेवल्या आणि त्यानंतर तिथून आम्ही निघालो पुढच्या दिशेने, जिथे आम्ही बघायचं होतं मंदिराचं डेकोरेशन. कारण की मंदिर जे होतं, जे एक्झॅक्टली मी तुम्हाला कालही बोलले की मंदिर हे युनिक पद्धतीने बनवती, तर त्याच्या प्रत्येक गोष्टी मी खूप बारीकीने बघते शास्त्रानुसार आणि मोस्टली म्हणजे सागवानच्या. सो त्याची पायरीपासून तर त्याचे हत्तीचे जे कारागृहाचे जे करतात त्या गोष्टी, अशा बारीक बारीक गोष्टी मी एक नोट डाऊन करून ठेवल्या त्या. सो या सगळ्या गोष्टी मला स्वतःहून बघायच्या होत्या, कारण की मला कॉम्प्रोमाइज नव्हतं पाहिजे कोणत्या गोष्टीला. सो आम्ही पण तिथेही बुक केलं त्या गोष्टी आणि तिथल्या सगळ्या गोष्टी म्हणजे मोस्टली सागवानच होत्या, प्युअर सागवान. सो ज्या मला हवे होत्या त्या मला भेटल्या तिथे आणि 1 बाय 1 आम्ही तिथे सिलेक्ट केल्या. जसं की त्याच्या स्टेअरला कोणत्या प्रकारचं नक्षीकाम पाहिजे होतं आणि नेमकं कशा प्रकारचे त्याला गोंडे पाहिजे होते. शिवकालीन शिवाजी महाराजांचं जे मंदिर होतं त्याला ज्या स्टेअर होत्या, ज्या पायऱ्या होत्या, एक्झॅक्टली त्याही कशा बनवून घ्यायच्या त्याही मी त्यांना सांगितल्या. सो एक्झॅक्टली हे लोकेशन कुठे आहे, मी ज्या वस्तू घेते त्या मी तुम्हाला एक्झॅक्टली नवीन ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल. सो तुम्ही माझ्यासोबत स्टेऊन राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर तेही नक्की करा. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी मी बघत आहे या फक्त एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे पिंपरी चिंचवड. हो, पिंपरी चिंचवड 1 ऑफ द बेस्ट मार्केट आहे पुण्यातलं, जिथे तुम्हाला जी नाही ती गोष्ट भेटेल, तेही रिजनेबल प्राईजमध्ये, हव्या त्या क्वांटिटीमध्ये, हव्या त्या प्राईजमध्ये. सो नक्कीच व्हिजिट करा पुण्यात जर आले तर. आणि तिथून पुढे गेल्यानंतर आम्हाला पाहिजे होतं ग्रेस मॅट. आता ही पाहिजे होती आम्हाला बाल्कनीसाठी. सो यामध्ये इतक्या साऱ्या व्हरायटी होत्या ना की त्यामध्ये पहिले मी सर्च केलं की कोणती क्वालिटी वाईज मी सगळ्या सर्च केल्या. मग मला 1 बाय 1 दिसल्या आणि त्यातली मी एक जवळपास 2800 स्क्वेअर फूट का काहीतरी अशी 300 स्क्वेअर फूटच्या अशा हिशोबाने 10 बाय 4ची आम्ही एक सिलेक्ट केली आणि फायनली ती कटिंग केली. आणि त्यानंतर आम्ही त्यावर चालवणी बघितली की त्यातला सॉफ्टनेसपणा कसा आहे, त्याची जी व्हॉल्यूम आहे ग्रासची कशा प्रकारे, म्हणजे जास्त ग्रास आहे, जाड आहे की थिन आहे. कारण की अशा त्यांची क्वालिटी इतक्या डिफरंट होत्या ना की त्याच्यामधून पण आपल्याला सिलेक्ट करायला खरंच गोंधळ होऊ शकतो. तर मी हे सांगाल, सॉफ्टनेस बघा आणि त्याचं घनदाटपणा बघा, ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्कीच बघून घ्या. आणि बॅकग्राऊंडच्या साईडला कपडा वगैरे असेल 2 लेअरचा तर तो नक्की घ्या. सो हा आम्ही घेतला सगळ्यात हाय रेंजचा आणि त्या शेवटी कटिंग करायला लावलं त्यांना. आम्हाला 10 बाय 4 अशी आमची बाल्कनी होती, तर त्या एक्झॅक्टली त्या मापच्या हिशोबानेच कटिंग करून घेतले. आणि ही सगळी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो घरच्या दिशेने. सो नक्कीच
फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे सगळे लोकेशन कुठे आहे मी तुम्हाला 1 बाय 1 नक्कीच सांगेल. पण मेन लोकेशन आहे पिंपरी चिंचवड मार्केट. सो कुणाला एक काही खरेदी करायची असेल तर पुण्यात जर आला तर पिंपरीला, आमच्या पिंपरीला एकदा तरी व्हिजिट करा. भेटूया परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर. सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटूया नवीन ब्लॉग्समध्ये. बाय बाय.